जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर यामध्ये माहिती देणार आहोत. ते म्हणजे येणाऱ्या जे काही समर एक्झाम 2024 आहे, म्हणजेच एक्झाम मार्च-एप्रिल 2024, तर यामध्ये रेग्युलर आणि बॅकलॉग परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे, प्रॅक्टिकल एक्झाम कधी असतील, हॉल तिकीट साधारणतः कधीही तयार होणार आहेत आणि याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. हे टेंटेटिव्ह शेड्यूल मी तुम्हाला दिला आहे. थोड्याशा डेट कमी जास्त होऊ शकतात, बट प्रॉपर पद्धतीने तरी याच वेळेस त्या होण्याची शक्यता आहे. तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो बघा, एक्झाम फॉर्म भरण्याची जी काही तारीख आहे तर ती ऑलरेडी विद्यापीठाने काय केलेली आहे, सुरू करून दिलेले आहे परीक्षा फॉर्म. त्यापैकी ज्या परीक्षेचे फॉर्म हे 15 मार्चपर्यंत काही परीक्षेचे फॉर्म करून घेतले जातील, भरून घेतले जाणार आहे. जसं की आत्ताच्या मॅक्झिमम जे काही फॉर्म चालू झालेले आहेत तर त्याची 8 मार्च ही लेट फीसह फॉर्म भरण्याची जी काही अंतिम डेट आहे ती सांगितलेली आहे. काही परीक्षा फॉर्म आणखी निकाल जाहीर झालेले नाही म्हणून ते सुरू केलेले नाही, किंवा विद्यापीठाकडे त्यांचा डेटा नाही म्हणून ते सुरू केलेले नाही. त्यामुळे धरून चला की विद्यार्थी मित्रांनो, 15 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान किंवा मॅक्झिमम मार्च महिना हा परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये जाणार आहे. ओके, हे मी स्टेप बाय स्टेप सांगतो. यामध्ये मी मुळामध्ये विद्यापीठातल्या 238 अभ्यासक्रमाची मी नावं घेणार नाही, पण टेंटेटिव्ह तुम्हाला सांगणार आहे की साधारणतः या विभागाच्या परीक्षा या तारखेपासून चालू होणार आहे. त्यामुळे मला परत मुळात प्रश्न करायची गरज नाही की FYचा कधी येईन, FY BComचा कधी येईन, FY BAचा कधी, तर तशी विचारण्याची काही आवश्यकता नाही. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नाही तर माझं चॅट बॉक्समध्ये एकच उत्तर असणार आहे की व्हिडिओ केअरफुली बघा. तर ओके, सो मी तुम्हाला सांगत होतो की एक्झाम फॉर्म जे काही आहे ते मार्च महिन्याच्या एंडपर्यंत सगळे फॉर्म भरून घेतली जातील. ओके, त्यानंतर तुमच्या काही परीक्षेचे जे काही हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट साधारणतः 15 मार्च ते 30 मार्चच्या आसपास जाहीर होणार आहे. कारण काही अभ्यासक्रमाची जी काही परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत आहे ती 29 फेब्रुवारी आहे. तर काही परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही अंतिम मुदत आहे ते 3 मार्च आहे, काहींची 5 मार्च आहे, काहींची 8 मार्चपर्यंत परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे. तर त्यामुळे त्यांच्या जे काही अभ्यासक्रमाचे हॉल तिकीट आहे ते 15 ते 30 मार्चच्या दरम्यान काय होणार आहे, जाहीर होणार आहे. कदाचित काही अभ्यासक्रमाचे जे काही हॉल तिकीट्स आहे ते लवकर जनरेट होतील, काही यांचे हॉल तिकीट हे थोडेसे उशिरा जनरेट होणार आहे. ओके, सो त्यानंतर मी सांगितलं आता हॉल तिकीटबाबत तुम्हाला माहिती दिली. परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही एक्झाम फॉर्म भरण्याची अंतिम मुदत होती ती पण मी तुम्हाला सांगितली, हॉल तिकीटची माहिती दिली. त्याच्यानंतर एक्झाम जे काही टाईम टेबल आहे हे एक्झाम टाईम टेबल साधारणतः मार्च महिन्याच्या 3rd आणि 4th वीकला येणार आहे. ओके, आता मी तुम्हाला काही महत्त्वाचे टाईम टेबल सांगणार आहे किंवा एक शेड्यूल, टेंटेटिव्ह शेड्यूल सांगणार आहे. त्या परीक्षा सुरू होण्याच्या किमान 21 दिवस अगोदर काय होतील, परीक्षा या सुरू होणार आहे. ओके, आणि काही अभ्यासक्रमाचे जे काही परीक्षा आहे ते आता मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तत्पूर्वी टाईम टेबल जे काही आहे परीक्षेचं तर साधारणतः मार्च महिन्याच्या लास्ट वीकला, काही परीक्षेचे टाईम टेबल हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. हे मी थेअरी एक्झामचं टाईम टेबल सांगितलं. त्यानंतर थेअरी एक्झामचं टाईम टेबल नंतर आपण जे बघणार आहे ते म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे. तर प्रॅक्टिकल एक्झाम जे काही होणार आहे त्या मार्च एंड किंवा मॅक्झिमम जे काही प्रॅक्टिकल असणार आहे ते एप्रिल महिन्याच्या 1st वीकला 1 ते 10 तारखेच्या आसपास होणार आहे. किती? 1 ते 10 किंवा एप्रिल 1 ते 15 एप्रिलच्या आसपास प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे. यामध्ये ऑल फॅकल्टीच्या प्रॅक्टिकल एक्झाम आहे, म्हणजे फर्स्ट इयर BCom असतील, BSc असतील, नंतर आणखीन BAला पण, जर का BAला तर प्रॅक्टिकल नाही आहे, BBA, BBIB वगैरे त्यांच्या जे काही प्रॅक्टिकल एक्झाम्स वगैरे असतात त्या काही कॉलेज लेवलला असतात तर काही विद्यापीठ लेवलला असतात. SYTYच्या सुद्धा प्रॅक्टिकल एक्झाम आहे ऑल फॅकल्टीच्या. ओके, तर यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम एप्रिल महिन्याच्या 1 ते 15 तारखेच्या आसपास होणार आहे. इंजिनिअरिंग फॅकल्टीची जी काही इनसेम एक्झाम आहे ती शक्यतो तरी एप्रिल महिन्याच्या 1 ते 15 तारखेच्या आसपास होण्याची शक्यता आहे. ओके, सो त्यानंतर आता दुसरी महत्त्वाची माहिती ती म्हणजे रेग्युलर आणि बॅकलॉग एक्झाम जे काही आहे त्या कोणत्या वर्गाच्या साधारणतः कधी चालू होण्याची शक्यता आहे. तर फर्स्ट इयरचे जे काही वर्ग आहे, ऑल फर्स्ट इयर फॅकल्टी आणि डिप्लोमा रिलेटेड फॅकल्टी, ओके, तर यांच्या जे काही रेग्युलर आणि बॅकलॉगच्या जे काही परीक्षा असणार आहे विद्यापीठाच्या परीक्षा, या साधारणतः 15 एप्रिलच्या आसपास चालू होणार आहे. ओके, कारण काही महत्त्वाचे सण आणि बाकीच्या सगळ्या जर का गोष्टी धरल्या आपण तर यांच्या परीक्षा जी काही आहे ती साधारणतः 15 एप्रिलच्या आसपास सुरू होणार आहे. तर जे विद्यार्थी SYTYला आहे ऑल फॅकल्टी
SYTY ऑल फॅकल्टी, तर यांच्या परीक्षा या साधारणतः 22 एप्रिलच्या पुढे चालू होण्याची शक्यता आहे किंवा एप्रिल 3rd वीक आणि 4th वीकला होतील. SYBA, SYBCom, SYBBA, BBIB वगैरे या सर्व पद्धतीच्या BSc कम्प्युटर सायन्स सगळ्या फॅकल्टीच्या जे काही परीक्षा आहे त्या 22 एप्रिलच्या पुढे चालू होणार आहे. त्यानंतर जे MA, MCom आणि MScचे विद्यार्थी आहे यांच्या जे काही एक्झाम आहे या शक्यतो तरी मे महिन्यामध्ये होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वसाधारण चालू राहणार आहे. आता त्या पाठीमागचं कारण काय आहे, जसं की बघा MComचे विद्यार्थी आहे तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग OJT किंवा फील्ड व्हिजिट या पद्धतीचे तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग आहे. जसं की तुम्ही TYला असताना इंटर्नशिप कंप्लीट करायची, पण इंटर्नशिपला तुम्हाला 60 आवरचा वर्कलोड होता. आता जो काही तुमचा वर्कलोड असणार आहे तो ॲटलिस्ट 120 आवरचा असणार आहे. सो तुम्हाला 120 तास ही फील्ड व्हिजिट किंवा ऑन जॉब ट्रेनिंग तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. सो त्या अनुषंगाने मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या बाबतीतलं ट्रेनिंग भेटणार आहे. म्हणजे MA आणि MComच्या जे काही परीक्षा आहे त्या मेमध्ये होणार आहे. शक्यतो तरी त्यांची प्रॅक्टिकल एक्झामसुद्धा मे महिन्याच्या आसपास होण्याची शक्यता आहे. 2023 पॅटर्न मी तुम्हाला सांगत आहे. 19, 20, 23, 2013 पॅटर्न ह्या सगळ्या जे काही परीक्षा आहे या दिलेल्या शेड्यूलनुसार होणार आहे. थोडंसं हे टेंटेटिव्ह शेड्यूल सांगितलं आहे, कमी जास्त शेड्यूल हे होऊ शकतं. परफेक्ट जे काही आहे म्हणजे 15 तारखेला तुमच्या FYBComचा हाच पेपर होणार आहे. तर आता हे जे काही बाकीचं आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी टाइम टेबल आल्यावरच सांगेल. कदाचित विद्यापीठ परिपत्रक काढू शकतं की जसं डिप्लोमा आणि फर्स्ट इयरचं जे काही परीक्षा आहे जसं या अगोदर कॉलेज लेवलला त्यांनी कंडक्ट करायला लावल्या होत्या तसंच जर का यावेळेस पण सांगितलं तर फर्स्ट इयरचं टाइम टेबल विद्यापीठ जनरेट करणार नाही, ते साहजिकच कॉलेजकडे येणार आहे. SYTYच्या जे काही परीक्षा आहे ते सर्वसाधारण मी सांगितलं एप्रिल महिन्याच्या 3rd आणि 4th वीकला चालू होणार आहे. त्यामध्ये 3rd वीकलाच म्हणजे शक्यतो तरी 22 एप्रिलच्या आसपास चालू होणार आहे. तर या पद्धतीने एक टेंटेटिव्ह शेड्यूल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग परीक्षेचं सगळ्यांचं सांगितलेलं आहे. इंजिनिअरिंग एक्झामच्या जे काही परीक्षा असणार आहे त्या शक्यतोसुद्धा एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत स्टार्ट होण्याची शक्यता आहे. त्याच्यात अगोदर BE TEच्या परीक्षा होतील, नंतर SC आणि FEच्या परीक्षा होणार आहे. सो या पद्धतीने तुम्हाला मी परफेक्ट पद्धतीने शेड्यूल तरी सांगितलेला आहे. संपूर्णतः व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला त्याबद्दलची माहिती भेटेल. बाकीच्या तुम्हाला परीक्षेसंदर्भातले एक्झाम फॉर्म असतील, फोटोकॉपी रिव्हॅल्युशन प्रोसेस असेल, अनफेअर मीन्स म्हणजे कॉपी केस स्टुडंट्स बाबतीतली माहिती असेल, त्यानंतर येणाऱ्या परीक्षेचे जे काही एक्झामचे टाइम टेबल आहे, त्यानंतर हॉल तिकीट्स आहे आणि विद्यापीठाचं जे काही बाकीचं शेड्यूल आहे म्हणजे परीक्षा कोणत्या परीक्षा कधी होणार आहेत, कदाचित काही परीक्षेमध्ये रिवाईज टाइम टेबल येतं, या सर्व बाबतची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलला देतो. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षाबाबत अद्ययावत माहितीसाठी म्हणजे सगळ्याच विषयाची माहिती तुम्हाला यूट्यूब मार्फत दिली जाणार नाही. काही जे काही टेंटेटिव्ह माहिती असते किंवा अर्जंटली माहिती असते ती मी तुम्हाला वारंवार काय करतो टेलिग्राम चॅनलमध्ये देत असतो. हा सिक्युअर टेलिग्राम चॅनल आहे ज्यामध्ये ॲडमिन शिवाय इतर कोणाला कळणार नाही की कोणी जॉईन झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मुली आणि मुलांच्या दृष्टिकोनातून हे सेफ राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. ऑलरेडी 64,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्राध्यापक हे आपल्या टेलिग्राम चॅनलचा लाभ घेतात. या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आत्ता सांगितल्या पद्धतीने परीक्षेची तयारी करा. विद्यार्थी मित्रांनो आज आहे जी काही तारीख आहे ती 24 फेब्रुवारी आहे. म्हणजे मॅक्झिमम तुमच्याकडे 1 ते 1.5 महिनाच फक्त कालावधी शिल्लक राहिलेला आहे. या कालावधीमध्येच तुम्हाला काय करायचं आहे, पूर्णपणे तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम असतील किंवा विद्यापीठाच्या थेअरी एक्झाम असतील याला सामोरं जायचं आहे. त्यातल्या त्यात तुमच्या कॉलेजची इंटरनल एक्झाम देखील होण्याची शक्यता असते. तर प्रत्येक कॉलेजची इंटरनल एक्झाम त्यांच्या लेवलला होत असते. काही कॉलेजची इंटरनल एक्झाम आत्ता चालू आहे, काहींची इंटरनल एक्झाम ही पुढच्या महिन्यात देखील कंडक्ट केली जाईल. इनसेमचे जे काही टाइम टेबल्स वगैरे आहे ते विद्यापीठ टाइम टू टाइम देणार आहे. ऑलरेडी अजून त्यांचे परीक्षा फॉर्म चालू झालेले नाही आहे. तर आता फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वीकला म्हणजेच दिनांक 26 ते 29 तारखेच्या आसपास त्यांचे परीक्षा फॉर्म ही सुरू होऊ शकतात आणि नंतर त्यांच्या परीक्षा जे काही होतील इनसेम आणि बाकीच्या त्या देखील तुमच्या एका महिन्याभराच्या अंतराने होणार आहेतच. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा एक विनंती करतो की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षा
परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.